या सगळ्यावर लक्ष कायम असेल या घडीला महत्त्वाची बातमी येते। महायुतीच्या महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरतोय। संख्याबळानुसार महामंडळ वाटप होणार आहे। या ठिकाणी भाजपच्या वाट्याला 48%, शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला 29%, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 22% महामंडळ मिळतील। 1% माहितीत समाविष्ट असलेल्या घटक पक्षांना देखील दिला जाणार आहे असं वृत्त आहे। लवकरच या सगळ्या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची चिन्हे आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीकरता भाजपकडून चाचपणी आहे। पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीकरता भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक आहे। नरिमन पॉइंटच्या गरवारे क्लबमध्ये आज संध्याकाळी 4 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडेल। कर्जमाफीतून लाखो शेतकऱ्यांना वगळण्याचा सरकारचा डाव आहे असं वडेट्टीवार म्हणतात। अटी शर्ती लावून लाडक्या बहिणींना जसं वगळलं तसंच शेतकऱ्यांना वगळलं जात आहे, हा आरोप वडेट्टीवार करतायत। सरकारची आता ऐपत नाही। ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस सरसकट दिलं, त्यावेळेस अटी शर्ती लावल्या नाही आणि आता मात्र अटी शर्ती लावून लाडक्या बहिणींना वगळण्याचं पाप हे सरकार करत आहे। शेतकऱ्यांच्या संदर्भात सुद्धा तीच अट लावली। आयटी विभागाकडे यादी पाठवली आणि यातले इन्कम टॅक्स पेड करणारे कोण आहेत त्यांना वगळण्याचा निर्णय घेतला। आता सहजच आहे की फॉर्म 16 भरून घेतला जातो शेतकऱ्यावर, अनेक लोक भरतात। आता फॉर्म 16 भरल्यानंतर तो इन्कम टॅक्स पे झाला फॉर्म भरल्याबरोबर, त्याचं उत्पन्न काही नाही आहे, अनेकांनी भरून ठेवले आहे। म्हणजे असे लाखो लोक शेतकरी यातून वगळण्याचा सरकारचा डाव आहे। राज्याच्या राजकारणात फडणवीसांनी नवा विक्रम केलेला आहे। मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात फडणवीसांनी 3रे स्थान पटकावलेलं आहे। शरद पवार यांना मागे टाकलंय। फडणवीस आतापर्यंत 3 वेळा मुख्यमंत्री झालेले आहेत। सर्वाधिक मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ करणारे फडणवीस हे 3ऱ्या स्थानी आहेत। त्यामुळे पवारांना देखील फडणवीसांनी मागे टाकत फडणवीस राज्यात पॉवरफुल ठरतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।